ओझरकरांच्या इशाऱ्याने एसटी प्रशासन ऑन ट्रॅक। 5 वर्षांनंतर बस स्थानकात पुन्हा घुमणार लालपरीचा आवाज। एकाच दिवसात 200 बसेसची विक्रमी नोंद। बस रोको आंदोलनामुळे प्रशासनाला जाग। बातमी ओझर येथून। गेल्या 5 वर्षांपासून ओझरच्या आलिशान बस स्थानकात प्रवाशांची रखडलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे। राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित असलेल्या तीव्र बस रोको आंदोलनाच्या धास्तीने राज्य परिवहन महामंडळाचे प्रशासन खडबडून जागे झाले असून तब्बल 5 वर्षांनंतर ओझर बस स्थानकात लालपरीचे दर्शन झाले। विशेष म्हणजे प्रशासनाने घेतलेल्या तातडीच्या निर्णयामुळे एकाच दिवसात तब्बल 200 बसेसची स्थानकात नोंद झाली असून यामुळे ओझरकर प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। प्रवाशांचा 5 वर्षांचा वनवास संपणार। ओझर येथे प्रवाशांच्या सुविधेसाठी लाखो रुपये खर्च करून सुसज्ज आणि नवीन बस स्थानक उभारण्यात आले आहे। मात्र या स्थानकात बसेस येत नसल्याने हे स्थानक केवळ शोभेची वास्तू ठरले होते। शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदारांना महामार्गावर उन्हात आणि पावसात तासनतास उभे राहून एसटीची प्रतीक्षा करावी लागत होती। वारंवार निवेदने देऊनही प्रशासन दाद देत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट होती। आंदोलनाच्या इशाऱ्याने प्रशासनाची धावपळ। प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून ओझर येथील जनसेवा मंडळ, जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संस्था आणि अमर जवान माजी सैनिक कल्याण समिती यांच्या संयुक्तपणे उद्या दिनांक 2 मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गावर बस रोको आंदोलन करण्याचा इशारा अमर जवान माजी सैनिक कल्याण समिती यांनी संयुक्तपणे उद्या दिनांक 2 मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गावर बस रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। या इशाऱ्याने महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली। तातडीने विभागीय अधिकारी कल्याणी ढगे यांच्या उपस्थितीत आंदोलकांच्या शिष्टमंडळांसोबत बैठक पार पडली। 15 दिवसाची डेडलाईन आणि लेखी आश्वासन। या बैठकीत महामंडळाच्या वतीने आंदोलकांना लेखी आश्वासन देण्यात आले की पुढील 15 दिवसात ओझर बस स्थानकातील सर्व तांत्रिक आणि व्यावहारिक प्रश्न मार्गी लावले जातील, तसेच सर्व लांब पल्ल्याच्या आणि स्थानिक बसेस स्थानकात येतील याची खात्री दिली जाईल। प्रशासनाच्या या आश्वासनानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन 15 दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र जर 15 दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर ओझरकर पुन्हा रस्त्यावर उतरतील आणि अधिक तीव्र आंदोलन करतील असा स्पष्ट इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला। आंदोलनाच्या इशाऱ्याचा परिणाम इतका झाला की आज दिवसभरात ओझर बस स्थानकात 200हून अधिक बसेसनी हजेरी लावली। ओझर स्थानकात पुन्हा एकदा प्रवाशांची लगबग पाहायला मिळाल्याने स्थानिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। आता हे सातत्य कायम राहते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वृत्तसंकलन शरीफ शेख, ओझर। ओझरचे जनसेवा मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ आणि बाला बलुतेदार संघ आणि फौजी अमर जवान संघ यांच्यातर्फे दिनांक 28/2/2026 रोजी ओझरच्या बसस्थानकावरती बस न येण्यामुळे बस रोको आंदोलन करण्यात येणार होतं। परंतु त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ज्या काही सुविधा आहेत त्या आम्ही सर्व 15 दिवसात पूर्ण करून देऊ। त्यामुळे आम्ही उद्याचं जे आंदोलन आहे ते स्थगित करत आहोत। 15 दिवसासाठी फक्त स्थगित करत आहेत। 15 दिवसात जर समाधानकारक जर वाटलं आम्हाला तर 100% आम्ही यापुढे सहकार्य करत राहू। आणि महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आमची विनंती आहे की वेळोवेळी आम्हाला सहकार्य द्यावं आणि आमच्या प्रवाशांना ओझर गावातून इतरत्र घेऊन जावं। ओझर बस स्थानकाबद्दल ओझरचे जे रहिवासी आहेत त्यांच्या ज्या काही समस्या होत्या तर त्यावर आपण 15 दिवसापासून इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे आणि जवळजवळ दिवसभरात सकाळी 6 वाजेपासून तर संध्याकाळी 6, 7:30, 8पर्यंत जवळजवळ 200 गाड्या आज बसस्थानकात प्रवेश करत आहेत। त्या अनुषंगाने आज ओझर बसस्थानकावर प्रवाशांची गर्दीही आपल्याला बघायला मिळते। तर ज्या काही समस्या होत्या तर आमच्या महामंडळाकडून आम्ही ह्या स्थानिकांना तेच आश्वासन देतो की इथून पुढेही हे तसंच चालू राहणार। इथून पुढे कोणतीही कंप्लेंट आमच्याकडून येणार नाही असं मी आश्वासन देते। आणि त्यांच्याकडूनही आज आम्हाला उद्याचं जे ते आंदोलन आहे ते स्थगित करतायत पुढच्या 15 दिवसासाठी असं त्यांनी मला सांगितलेलं आहे। आपण लेखी स्वरूपात त्यांना देणार आहोत? हो, लेखी स्वरूपात देणार आहोत।